नमस्कार सर्वांना। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेत जुडलेले तमाम 1,10,000 प्रशिक्षणार्थी, तर हे प्रशिक्षणार्थ्यांनी भरपूर साऱ्या ग्रुपमध्ये वगैरे सर्व ठिकाणी चर्चा सुरू आहे की सगळीकडे प्रशिक्षणार्थी कुटुंब ऍपची चर्चा सुरू आहे सध्या। तर ती कुटुंब ऍप विषयी आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। ती कुटुंब ऍप सत्य काय आहे, कुटुंब ऍप कशासाठी वापरले जातात, प्रशिक्षणार्थी ती ऍप इन्स्टॉल केली पाहिजे का, कुटुंब ऍप भरपूर साऱ्या लोकांनी शेअर केलेले आहे। तर ती कुटुंब ऍप एक कम्युनिटी बेस तयार करण्यासाठी ऍप आहे। जसं की व्हॉट्सअपला एक कम्युनिटी असते आणि वेगवेगळ्या संघटनेची वगैरे तिथं कम्युनिटी तयार करू शकतो, त्याप्रमाणे कुटुंब ऍप मध्ये पण कम्युनिटी तयार केली जाऊ शकते। आणि तिथं तुमची एक प्रोफाईल तयार करावी लागतात तुम्हाला। तुमची प्रोफाईल, तुमचं नाव वगैरे, तुमची सर्व माहिती तिथे टाकल्या जाते आणि ती टाकल्यानंतर तुमची एक प्रोफाईल तयार होते। तुमचा फोटो तिथं टाकला जातो आणि तुम्ही जो फोटो दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला रोज वेगवेगळे सुविचार, चांगले विचार असे त्या कुटुंब ऍप मधून तुम्हाला मिळतात। तर सध्या कुटुंब ऍप ची लिंक भरपूर सारे प्रशिक्षणार्थी शेअर करत आहे। तर ती सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांची, ती कुटुंब ऍपची लिंक कुठेही शेअर करू नका कृपया। कुटुंब ऍप फेक आहे किंवा त्याच्यापासून काही धोका आहे असं काही नाहीये, पण ते कुटुंब ऍप ऑफिशियल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं कुठेही नाहीये। ऑफिशियल वेबसाईट गुगलवर उपलब्ध आहे, पण प्ले स्टोअरवर अजूनपर्यंत कुठलीही ऍप मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची नाहीये। त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मध्ये जेवढे पण काही प्रशिक्षणार्थी जुडलेले आहेत त्यांनी कुटुंब ऍप कृपया शेअर करू नका। कुटुंब ऍप ही कम्युनिटी बेस तयार करण्यासाठी आहे, कम्युनिटी तयार करण्यासाठी ती ऍप आहे। त्यामुळं त्या ऍपची कुठेही काही जाहिरात करू नका। ती कुठल्याही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये तुमची आयडी वगैरे तुम्हाला दिसत असेल, तुमची आयडी वगैरे तयार झालेली, तुमचा एक आयडी तयार झाली, तर तसलं काही आयडी वगैरे तयार होत नाहीये। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाची अशी कुठलीही ऍप नाहीये। त्यामुळे भरपूर साऱ्या लोकांनी जर कुटुंब ऍप इन्स्टॉल केलं असेल तर ते लोकांनी ती लिंक वगैरे कुठेही शेअर करू नका। तुम्ही कुठल्याही ग्रुपमध्ये कुटुंब ऍपची जाहिरात वगैरे करू नका। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण जेवढे पण काही प्रशिक्षणार्थी जुडले सगळ्यांनी सगळ्यांना सहकार्य करा आणि एकत्र मिळून जो लढा आहे तर कार्यकाळ वाढण्यासाठी तो लढा द्या। त्यासाठी सर्वांनी एकत्र या आणि सर्वांनी मिळून मिसळून राहा, सर्वांनी एकमेकांना सहकार्य करा, एकमेकांना मदत करा, जेणेकरून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा जो 6 महिन्यानंतर कालावधी नक्की वाढेल आणि हे सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री मंगल प्रभात लोढा चांगल्या पद्धतीने निर्णय घेतील आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ वाढून देईल। अशा रीतीने अशा प्रयत्न करा सगळ्यांनी। तर यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचे वेगवेगळे नाविन्यपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आणि लाईव्ह आणि महत्वाची माहिती अपडेट ठेवण्यासाठी चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा। तुम्हाला जर काही अडचण येत असेल, कोणाचं काही पेमेंट वगैरे रखडला असेल, झालेलं नसेल, तर त्यांनी कमेंटद्वारे तुमचे प्रश्न मांडा, तुम्हाला नक्की उत्तर भेटेल। धन्यवाद मित्रांनो।